मोरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वा विषय इंग्रजीचा एक लेसन 2.2. त्या लेसनचं नाव आहे 2 फेबल्स, 2 दंतकथा. पाहू आपण आता हा लेसन. अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी. या ठिकाणी काही इंट्रोडक्शन दिलेलं आहे, आपण सर्वप्रथम ते पाहूया. अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी. फेबल म्हणजे काय, तर अतिशय शॉर्ट असलेली एखादी स्टोरी, त्याला म्हटलं जातं फेबल. युजली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स ऑर इवन इनॅनिमेट थिंग्स दॅट स्पीक. आणि त्या स्टोरीमध्ये युजली काय असतं, जनरली ॲनिमल कॅरेक्टर्स असतात, काही प्राणी असतात, एखादा वाघ, एखादा सिंह, पक्षी, किंवा काही इनॅनिमेट थिंग्स म्हणजे निर्जीव गोष्टी, म्हणजे एखादी नदी, एखादा पर्वत, एखादा दगड, एखादं घर, एखादी वस्तू, अशा प्रकारे इनॅनिमेट थिंग्स. आणि त्या सर्व गोष्टी बोलतात, सजीवही बोलतात आणि निर्जीवही बोलतात, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला आढळते. त्या स्टोरीज असतात फेबल्स. अ फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज ऑर अ मॉरल. आता ज्या वेळेला ही स्टोरी संपते, तर ही स्टोरी आपल्याला एक मेसेज देते किंवा त्यामधून आपल्याला एक नैतिक लेसन मिळतो, काहीतरी विशेष असं शिकायला मिळतं. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शुड बिहेव इन सोसायटी. या पेबलच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं की हे जग कसं आहे, या जगामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, आणि समाजामध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे, लोक कसे असतात. तर एकंदर आपल्याला समाजाची, या जगाची माहिती देण्याचं काम आणि एक नैतिक पाठ शिकवण्याचं काम ह्या दंतकथा करत असतात. दिस 2 फेबल्स कम फ्रॉम एसॉप. आता या ठिकाणी आपण ज्या 2 कथा पाहणार आहोत, 2 फेबल्स पाहणार आहोत, ह्या कथा कुठून आल्या, तर ह्या कथा आलेल्या आहे एसॉप नावाच्या व्यक्तीकडून. म्हणजे ह्या कथा एसॉपकडून आलेल्या आहे, त्या व्यक्तीनं लिहिलेल्या आहे किंवा त्या सांगितलेल्या आहे. हा एसॉप कोण आहे, द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. हा आहे ग्रीक देशामधला अतिशय प्रसिद्ध असा एक स्टोरी सांगणारा. हिज स्टोरीज वेअर टोल्ड अँड रिटोल्ड. त्याच्या स्टोरीज ह्या सांगितल्या जात होत्या, आजही सांगितल्या जात असतील, आणि रिटोल्ड वारंवार परत सांगितल्या जातात. इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स. आणि त्या देशाची कंडिशन पाहून बऱ्याचशा देशांमध्ये ह्या स्टोरीज सांगितल्या जातात, त्या देशाच्या परिस्थितीनुसार. म्हणजे तिथली जी परिस्थिती आहे, त्या स्टोरीमध्ये तिथल्या परिस्थितीचा सुद्धा उल्लेख आढळतो, आणि हे प्रत्येक देशानुरूप बदलते, परंतु स्टोरीमधला जो मोरल लेसन असतो तो सेम असतो. हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल. या ठिकाणी आपल्याला ही जी स्टोरी आता पाहणार आहोत, 2 स्टोरीज, त्यामधली एक कंट्री माऊस आणि टाउन माऊस ही जी एक स्टोरी आहे, ती इंग्लिश स्टाईलमध्ये बऱ्याचदा रिटोल्ड करण्यात आलेली आहे, परत सांगण्यात आलेली आहे. काही इन्फॉर्मेशन आहे. डू यू लाईक टू रीड स्टोरीज. काय तुम्हाला स्टोरीज वाचायला आवडतं का? आणि आपल्याला विचारलेलं आहे की लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. तुमच्या 5 फेवरेट स्टोरीज या ठिकाणी लिहा. यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये त्या लिहू शकता. नाऊ यूज 1 ऑर मोर ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप्स. आता बघा, आपल्याला या ठिकाणी काही स्टोरीजचे टाईप्स दिलेले आहे, म्हणजे कथांचे प्रकार, फेबलचे प्रकार, टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज. आता तुम्हाला जी कथा सांगायला सांगितलेली आहे, लिहायला सांगितलेली आहे, ती तुम्ही खालील पद्धतीच्या कुठल्याही प्रकारामध्ये लिहू शकता. बघा, या ठिकाणी भरपूर सारे प्रकार सांगितलेले आहे. बघा, फोक टेल पहिलं आहे. फोक टेल. फोक टेल म्हणजे लोककथा, म्हणजे लोकांच्या काही कथा असतात, लोकांच्या अनुभवातून आलेल्या काही कथा असतात, त्याला म्हटलं जातं फोक टेल. त्याच्यानंतर आहे पॅरेबल. पॅरेबल म्हणजे उपदेशपर लहान गोष्ट, ज्या गोष्टीमधून आपल्याला उपदेश मिळतो, अशा गोष्टींना म्हटलं जातं पॅरेबल. हॉरर स्टोरी म्हणजे भयकथा, ज्यामधून आपल्याला भीती वाटते किंवा कुठलं तरी भीतीप्रद असं दाखवलं जाते. फेरी टेल. फेरी म्हणजे परी, आणि परीशी संबंधित कथा म्हणजे परीकथा. डिटेक्टिव्ह स्टोरी. डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणजे ज्यामध्ये कुठल्या तरी गुन्हेगाराचा शोध लावला जातो किंवा एखाद्या वाईट प्रवृत्तीला आळा घातला जातो, त्याचा शोध लावून त्याला शिक्षा केल्या जाते, अशा प्रकारची स्टोरी असते, तिला म्हटलं जातं डिटेक्टिव्ह स्टोरी. मायथॉलॉजी. मायथॉलॉजी म्हणजे पुराणकथा, म्हणजे देवांशी संबंधित किंवा इतरही अशा बऱ्याच पुराणकथा आपण वाचतो. रिअलिस्टिक. वास्तववादी कथा, वास्तवामध्ये ज्यांचं
दर्शन आपल्याला होते किंवा ज्या कथा वास्तविक स्वरूपात घडलेल्या असतात आणि त्या वास्तविक घडलेल्या कथांमधून आपण काही बोध घेऊ शकतो, अशा प्रकारच्या कथा म्हणजे रिअलिस्टिक. ॲनेक्डोट म्हणजे एखादा चुटकुला, एखादा किस्सा किंवा एखादा रंजक प्रसंग छोट्या मुद्द्यांमध्ये किंवा छोट्या भागांमध्ये सांगितला जातो. तो किस्साच छोटा असतो, तर तशा प्रकारचे किस्से सांगणारी कथा म्हणजे ॲनेक्डोट. चाइल्डहूड स्टोरीज म्हणजे बालपणीच्या कथा. पॉलिटिकल म्हणजे राजकीय कथा. कॉमेडी जे एक सुखांतिका म्हणू किंवा एखादी गंमत जम्मत असते, तर अशा प्रकारची कॉमेडी. सटायर म्हणजे उपहासात्मक कथा. सटायर म्हणजे उपहास किंवा एखाद्याला उपरोधिक बोलणे, टीकात्मक बोलणे, याला म्हणतात सटायर. इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल म्हणजे ज्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते, प्रेरणा देणाऱ्या, प्रेरित करणाऱ्या, मोटिवेट करणाऱ्या काही कथा. आणि कॉमिक्स म्हणजे हास्य निर्माण करणाऱ्या, हास्यकारक, गंमत जम्मत असणाऱ्या, विनोदी प्रकारच्या कथा म्हणजे कॉमिक्स. त्यानंतर या ठिकाणी आहे फेबल्स म्हणजे दंतकथा. ज्या आता कथा आपण पाहणार आहोत ती कथा कशामध्ये मोडते? फेबल्समध्ये. फेबल्स म्हणजे दंतकथा. सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञानाशी संबंधित परंतु कल्पनारम्य अशी कथा. ज्याप्रमाणे आपण आता डोरेमॉन, नोबिता ह्या ज्या स्टोरीज आपण टी व्हीवर बघतो, तर त्या सायन्स फिक्शन आहे. फॅन्टसी म्हणजे कल्पनारम्य किंवा काल्पनिक स्वरूपाच्या कथा. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक कथा. ॲडव्हेंचर म्हणजे साहसी, ज्यामधून कुठलं तरी साहस डिस्क्राईब केल्या जाते, वर्णन केल्या जाते. विट अँड ह्युमर म्हणजे व्यवहार ज्ञानाशी संबंधित परंतु विनोदी कथा. विट अँड ह्युमर. रोमॅन्टिक म्हणजे कल्पना विश्वात रममान करणाऱ्या कथा. रोमॅन्टिक. स्कूल स्टोरीज म्हणजे शाळेशी संबंधित असलेल्या कथा. सोशल म्हणजे सामाजिक कथा. स्टोरी विथ ट्विस्ट अशा कथा ज्यामध्ये काहीतरी ट्विस्ट असते. ट्विस्ट म्हणजे लगेच कुठल्या तरी वळणावर किंवा एखादी कथा लगेच कुठलं तरी वळण घेते, जे आपल्याला अपेक्षित असतं तसं काही घडत नाही, वेगळंच घडते, तर तशा प्रकारच्या कथांना म्हणतात स्टोरी विथ अ ट्विस्ट. आणि त्यानंतर आहे ट्रॅजेडी म्हणजे दुःखमय कथा एखादी, म्हणजे ज्याचा एंड हा दुःखामध्ये होतो, त्याला आपण ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका म्हणतो. म्हणजे त्यामध्ये दुःखच दुःख दिसेल आणि त्याचा शेवटही एखाद्या जो मुख्य पात्र असते, एखादा स्टोरीमधला हिरो किंवा जे मुख्य पात्र आहे त्याचा मृत्यू होईल किंवा त्याला फार साऱ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि त्याचा शेवट वाईट होतो, अशा प्रकारच्या कथा म्हणजे ट्रॅजेडी. मॉरल स्टोरीज म्हणजे नैतिक कथा, ज्यामधून आपल्याला नीतिमूल्य शिकवल्या जातात, नैतिकतेची शिकवण मिळते, एक मॉरल लेसन आपल्याला मिळतो, तर अशा प्रकारची कथा म्हणजे मॉरल स्टोरीज. तर या ठिकाणी आपण ह्या सर्व स्टोरीजचे प्रकार पाहिलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्हीही कथा पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. आणि वर्ग 5वी ते वर्ग 12वी पर्यंतचे इंग्रजी विषयांचे बरेच व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे. ते व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.